नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आणि त्यांचे उपयोग. मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स हे एक प्रकारचे क्रियापद असतात आणि आपण ते केव्हा आणि कधी वापरतो हे बघणार आहेत. पहिला मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे कॅन. कॅन आपण कधी कधी वापरू शकतो बघा. कॅन हा मॉडल ऑक्झिलरी वर्ब आपण ॲबिलिटी, एखाद्याची क्षमता दाखवण्यासाठी, आपल्याला विनंती करायची असेल, रिक्वेस्ट किंवा परमिशनसाठी आपण कॅन वापरायचे. कुड कधी वापरायचे? पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. भूतकाळामध्ये जेव्हा आपल्याला आपली क्षमता दाखवायची असेल तेव्हा आपण कुडचा वापर करतो. त्यानंतर आहे फ्युचर पॉसिबिलिटी किंवा सजेशन. आपल्याला काही जर सांगायचं असेल, सुचवायचं असेल तेव्हा आपण कुड सांगू शकतो. त्यानंतरचं मॉडल ऑक्झिलरी आहे मेचा वापर आपण परवानगी घेण्यासाठी, फ्युचर पॉसिबिलिटी किंवा अनसर्टन्टी, आपल्याला एखाद्या गोष्टीची निश्चित तर माहीत नाही आहे तेव्हा आपण मेचा वापर करू शकतो. मस्ट आपल्याला केव्हा वापरायचे बघा. ऑब्लिगेशन, नेसेसिटी किंवा फ्युचर पॉसिबिलिटीसाठी आपण मस्टचा वापरायचं आहे. एखादी गोष्ट जर आपल्याला निश्चितच करावी लागेल तेव्हासुद्धा आपल्याला मस्टचा वापर करावा लागतो. नंतरचा आहे माईट्स या मॉडल ऑक्झिलरीचा वर्बचा वापर आपण परमिशन किंवा पोलाईट रिक्वेस्ट, आपण जर माईटनी विचारलं ह्याचा अर्थ आहे की आपण पोलाईट रिक्वेस्टनी काय करत आहोत, एखादी गोष्ट विचारत आहोत. किंवा फ्युचर पॉसिबिलिटी. शलचा वापर करायचा आपल्याला ॲडवाईस देण्यासाठी, तुम्ही हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, तेव्हा आपण शलचा वापर करू शकतो. किंवा आपण सजेशनसाठी किंवा व्हर्बल क्वेश्चनमध्ये आपण आय आणि वी सोबत शल वापरू शकतो. शूड आपण ॲडवाईस, सजेशन, ऑर्डर, इन्स्ट्रक्शनसाठी. आणि विल आपण फ्युचर टेन्समध्ये, भविष्यकाळामध्ये एखादी गोष्ट आपल्याला करायची इच्छा आहे, विल पॉवरनेस आहे, विलिंगनेस आहे, त्यासाठी आपण विल वापरू शकतो. किंवा मेक प्रॉमिसेस किंवा ऑफर, रिक्वेस्ट इत्यादींसाठी आपण विल वापरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच क्रियापदांसाठी माहितीसाठी सबस्क्राईब करा.